वांद्रे इथल्या लिंक स्क्वेअर मॉलमधली ही आग पुन्हा एकदा भडकल्याचं कळतंय। मॉलची उजवी बाजू संपूर्णपणे जळून आता खाक झाली आहे आणि छतावरच्या काचा सुद्धा आता कोसळायला सुरुवात झाली आहे। वांद्रेतल्या आगीचा 4 नंबरचा हा कॉल नोंदवला गेलेला आहे। दरम्यान रोबोटच्या मदतीने सुद्धा ही आग आता नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अत्यंत भीषण अशी ही आग आहे। आगीचे लोळ अक्षरशः बाहेर पडताना दिसत आहेत। संपूर्ण परिसरामध्ये सध्या काळा धूर पसरलेला आहे। मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। अनेक दुकानं या मॉलमध्ये होती। ही सगळी दुकानं आता जळून खाक झाली आणि ही आग पुन्हा पुन्हा भडकत असल्याचं दिसून येते। तर वेगवेगळ्या यंत्रणा या ठिकाणी उपयोगी करताना दिसत आहेत आणि अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग होताना दिसतोय। रोबोटच्या मदतीने सुद्धा आग विझवण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। लिंक स्क्वेअर मॉलची आग किती गंभीर आहे ते आपण बघतोय आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर हा मुंबई अग्निशमन दलाकडून केला जातोय। रोबोट वापरला जातोय। जो रोबोट सध्या आपण बघतो आहोत की या रोबोटद्वारे आग विझवली जाते। आतमध्ये काही अग्निशमन दलाचे जवान देखील आहेत। मात्र ज्या ठिकाणी जवान पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी हा फायर फायटर रोबोट पाठवला जातो आणि अत्याधुनिक उपकरणांच्या आधारे या रोबोटच्या आधारे आग विझवली जाते। हा रोबोट काय काय करू शकतो तर अर्थातच फायर फायटिंग करू शकतो। त्यासोबतच या रोबोटला काही कॅमेरे जोडलेले आहेत। या कॅमेऱ्यांद्वारे आतमध्ये आग किती प्रमाणात धुमसते, नेमकी आग कुठे कुठे लागलेली आहे, आतमध्ये कुणी अडकलंय का याची माहिती सुद्धा बाहेर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळू शकते। आपण बघतोय की या रोबोटद्वारे ही आग आता आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय। हा रोबोट ऑपरेट करणारे काही अधिकारी हे आपल्याला बाहेर सुद्धा बघायला मिळत आहेत आणि रिमोट कंट्रोलद्वारे या रोबोटला अर्थातच ऑपरेट केलं जातं आणि आतमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे त्याची सुद्धा माहिती ही बाहेर आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे एकंदरीतच सगळी अत्याधुनिक उपकरणं ही या आग विझवण्याकरता वापरली जात आहेत। मात्र आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तळमजल्यावर लागलेली आग ही अक्षरशः छतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि छत सुद्धा आता पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे। कॅमेरामन नितेश पाठक, झी 24 तास, मुंबई।